रबाले स्थित मान्यवर कांशीराम हिंदी विद्यालय प्रांगण में शिव जयंती के पावन अवसर पर भव्य हल्दी कुमकुम समारोह एवं महिला संकल्प मेळावा का भव्य आयोजन किया गया। इस कार्यक्रम का आयोजन पूर्व महापौर तथा नगर सेवक सुधाकर सोनावणे के नेतृत्व में मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे चैरिटेबल ट्रस्ट द्वारा किया गया। कार्यक्रम में मुख्य रूप से पूर्व सांसद डॉक्टर संजीव नायक, उप महापौर दशरथ भगत, नगर सेविका रंजना सोनावणे, पूर्व नगर सेविका डॉक्टर गौतमी सोनावणे, समाज सेविका विजयाताई उगाड़े सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान नन्हे बच्चों ने छत्रपति शिवाजी महाराज की शौर्य गाथा पर आधारित मनमोहक नृत्य नाटिका प्रस्तुत कर सभी का मन मोह लिया। वहीं पोवाड़ों और विविध सांस्कृतिक कार्यक्रमों ने माहौल को पूरी तरह शिवमय बना दिया। महिला संकल्प मेळावा के अंतर्गत हजारों की संख्या में उपस्थित महिलाओं के लिए लकी ड्रॉ का भी आयोजन किया गया, जिसमें विजेता महिलाओं को पैठणी भेंट कर सम्मानित किया गया। इस अवसर पर उपस्थित मान्यवरों ने अपने संबोधन में सुधाकर सोनावणे के सामाजिक और जनहित कार्यों की सराहना करते हुए उन्हें शुभकामनाएं दी। लाडके स्नेही आणि रबाळा आणि या परिसरामध्ये एक चांगलं काम करणारे सुधाकरजी सोनावणे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय आणि त्यांचे सर्व सहकारी दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं महिला मेळावा असतो, गुणगौरव असतो, इतर सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ असतो। यासोबत माझे सन्माननीय सहकारी उपमहापौर आज स्वतःच दशरथ भगत साहेब या ठिकाणी पहिल्यांदाच आलेले आहेत आणि आज एक चांगल्या वातावरणामध्ये आपण बघाल की इथे जागा बसायला झाली आहे आणि ते एकही पुरुष नाही, सर्व महिला आहेत। इतकं मोठं कार्य मान्य गणेशजी नाईक साहेबांच्या सहकार्यानं या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे। आज या कार्यक्रमाला येण्याचा योग आला। मी सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो। सुधाकरजी सोनावणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं असंच कार्य पुढे चालत राहो अशी या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त। छत्रपती शिवाजी महाराजांना नमन वंदन। सन्माननीय माजी महापौर सुधाकर सोनावणे साहेब यांनी आज या ठिकाणी शिवजयंतीचा नेहमीप्रमाणे अखंड कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। त्या प्रसंगी सन्माननीय माजी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। सुधाकर सोनावणे साहेबांचा जो या ठिकाणी जो कार्य आहे हा जनताप्रती अतिशय आणि ह्या शहराप्रती, या विभागाप्रती हा आणि शहराच्या विकासासाठी, या जनतेच्या कल्याणासाठी आणि ह्या इथे राहणाऱ्या सर्व झोपडपट्टीवासियांसाठी अतिशय लौकिक कार्य आहे। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। नमस्कार। वहीं सुधाकर सोनावणे ने कहा कि रबाले की जनता बेहद सजग है। उन्होंने एक बार फिर मुझ पर विश्वास जताकर मुझे उनकी सेवा का अवसर दिया है। सालाबाद प्रमाणे आम्ही या ठिकाणी हा जो हळदी कुंकू आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकल्प मेळावा म्हणून करायचो, परंतु 2010 सालापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा एवढा चांगला मुहूर्त महिला मेळाव्यासाठी आणि संकल्प मेळाव्यासाठी असूच शकत नाही आणि म्हणून 2010 सालापासून 19 फेब्रुवारी हा दिवस निश्चित करून आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हा महिला संकल्प मेळावा ठेवतो, हळदी कुंकू ठेवतो, विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी करतो आणि पुढील वर्षासाठी आपला संकल्प काय असेल याचा तो संकल्प सिद्धीस कसा न्यायचा याच्यासाठी विचारविनिमय करतो आणि खूप आनंदाचा अशा प्रकारचा हा माहोल असतो। आपण पाहताय की प्रत्येक जाती धर्माची माणसं, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, जैन असतील, हिंदू, ही सगळी माणसं या ठिकाणी गुण्यागोविंदाने येत आहेत, उत्सव साजरा करतायत आणि जात आहेत। ही खूप आमच्यासाठी खूप जमेची बाजू आणि चांगली बाजू आहे। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।